नमस्कार, मी शिवानी इगतपुरे. आपण पाहताय सातारा न्यूज. पाहूयात आत्ताची महत्त्वाची घडामोड. दहिवडी नगरपंचायत अंतर्गत असलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातील कचऱ्याला मोठ्या प्रमाणात आग लागली असून ही आग वारंवार नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊनही शमलेली दिसत नाही. वास्तविक ओला कचरा, सुका कचरा विभक्तीकरण तसेच कचऱ्यावरील प्रक्रिया करण्यासाठीच घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली आहे. परंतु त्या पद्धतीने कोणतीच प्रक्रिया घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात होताना दिसत नाही. नगरपंचायत स्वच्छ सर्वेक्षण सह माझी वसुंधरा दवंडी पिटताना दिसून येते. माझी वसुंधरा सह स्वच्छ सर्वेक्षणात दहिवडी नगरपंचायतीने अनेक पारितोषिके मिळवली, पण ती पारितोषिके कागदावरच राहिलेली आहेत. सलग 2 वर्ष माझी वसुंधरामध्ये नगरपंचायतीने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. तसेच याही वर्षी नुकताच राज्यात तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले. परंतु घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचा विचार केला तर त्या प्रकल्पातील कचऱ्याची कोणत्याही प्रकारे प्रक्रिया केलेली दिसत नाही. मग सदरची बक्षीस कोणत्या मूल्यांकनावर हा संशोधनाचा मुद्दा बनलेला आहे. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या ठिकाणी प्लास्टिक, पुठ्ठा, पेपर तसेच रबर यांचे वर्गीकरण करण्यासाठी वेगवेगळे विभाग तयार केले आहेत, परंतु त्याची अवस्था अशोभनीय झाली आहे. त्याच ठिकाणी सुका कचरा संकलन व पुनर्वापर केंद्र तयार केलेले आहे. त्या ठिकाणच्या मशीनवर एकच लक्ष शहरे स्वच्छ, स्वच्छ महाराष्ट्र अभियान अशा प्रकारचा शब्द असणारी वर्गीकरणाची मशीन आहे. परंतु एकच लक्ष आणि शहरे स्वच्छ अशा प्रकारचा मजकूर लिहिलेल्या मशीनवर पक्ष्यांनी विष्ठा केलेली दिसून येत आहे. त्याचप्रकारे ओला कचरा प्रक्रिया केंद्र फक्त कागदावरच असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे ओला आणि सुका कचरा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या ठिकाणी ओतून तो नगरपंचायतीच्या वतीने जाळण्यात येत असल्याचा आरोप करत श्वसनाचा आधार उद्भवत असलेल्या वृद्ध महिलांनी नगरपंचायतीच्या प्रशासनाविरोधात तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. वारंवार पत्रव्यवहार करूनही मुख्याधिकाऱ्यांना खुर्ची सुटत नसल्याचेही वक्तव्य करण्यात आले. लवकरात लवकर धुराचे लोड बंद न झाल्यास मुख्याधिकारी संदीप घारगे यांच्या खुर्चीसमोर आत्मदहन करणार असल्याचा इशाराही देण्यात आला. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातील कचऱ्याची अंदाजपत्रकाप्रमाणे प्रक्रिया होणार का याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. दहिवडीतील कचरा डेपोची ही परिस्थिती आहे. हे अशा पद्धतीनं कायम दुखाडलेलं असते. जे आज सांगितलं त्यांना तर ती तेवढ्या पुरतं काम करते ती आणि परत हायच मागचे दिवस पुढं. गेल्या आठवड्यातच मी पत्र दिलं होतं शिवना, तर त्याचा त्यांनी ती कारवाई केली, तेवढ्या पुरतं विजवलं की लगेच नगरपंचायतीच्याच माणसांनी येऊन ही पेटवायचा कार्यक्रम चालू आहे. आता सध्या अशी कंडिशन आहे की ह्याला कोण कॉन्ट्रॅक्टर आहे का नाही हे काय माहित नाही मला, पण आहे असं म्हणते ती आहे ना कॉन्ट्रॅक्टर. मग त्याचं जी आता जी ह्या कचरा डेपोला जी काही जी रक्कम मिळाली कोट्यावधी रुपयाची रक्कम, ह्या रकमेचं होतंय काय इथं नक्की काय केलं, काय प्रोसिजर केली जाते, काय परिस्थिती आहे आज कचरा कुंडीची. हे गावातनं आणून इथं आणून टाकलं जातं, ह्याला जबाबदार कोण आहे आणि पिटवून देतोय असं म्हणते ती. कॅमेरा आहे असं बी सांगते ती, कॅमेऱ्याचं काम करायचं हे बी सांगते ती. मग करते ती काय नक्की, या पैशाचा विल्हेवाट करते ती काय. आणि इथे शेजाऱ्यांना किंवा गावातल्या माणसांना सुद्धा या धुराचा त्रास होतो, पण कोणीही बोलायला तयार नाही. आणि पाटील साहेब त्यांना आम्ही बरेच वेळा पत्र व्यवहार केला आणि बरेच वेळा त्यांच्या कानावर घातलं, पण त्यांनी काही बघितलं न बघितलं हे आम्हाला काय माहित नाही. पण ह्यांचं कोट्यावधी रुपयाचं जे कॉन्ट्रॅक्टर दिलेलं आहे किंवा काय केलेलं आहे ह्याचं कोण काय ऍडजस्टमेंट करतं हे आम्हाला कळून द्या. कारण इथल्या जनतेला इतका त्रास व्हायला लागला काय बोलायचं काम नाही. काय काय आजी वगैरे आहेत ह्या आजी वडीलच त्या दिवशी पळावल्या गेल्या ते दवाखान्यात, त्या धुरानं त्यांना त्रास व्हायला लागला. कचरा कुंडीचे ना आम्हाला जास्त त्रास होतोय. मला परवा लय बरं नव्हतं, वडीलला गेले दम्याचा त्रास, एवढा कोटीने रुपये खर्च करून कोटी जायला लागतंय. आमची सोय काय ते करा, तिथले बंद करा नाही तर काय करा तुम्ही. आम्हाला त्रास होतो आमच्या पोराबाळासने. आम्हाला आमचं आता एवढं वय झालं 70-80 आम्ही पोचलो, धुरानं आम्ही जगू का मरू. तुम्ही त्याचा काय ते विचार करा पुढचा. मी गेल्या वर्षी मार्चला ह्यांना एक लेटर दिलं होतं, त्याची माझ्याकडे पोच पावते. तर ही सांगितलं होतं त्यांना की जी गावात जी कोंबड्या कापणारी ती किंवा पोल्ट्रीवाली जी आहे ती इथली आसपासची ती सगळी जण आणून हे
ह्याच्यात आत टाकून देत नाहीत म्हणून ह्याच्यात सगळं बाहेर सगळं बाहेर टाकते टाकून ती. देते ती. कोंबड्या मेलेल्या कोंबड्या किंवा आजारी पडले वासनानं. जनावर फनावर सगळं मेलेले सगळे तशी पडते. कोंबड्या कापलेल्या ज्या आहेत त्याचे जे पकाड आहेत ते आणून इकडे बाहेर टाकते ती आणि त्यांना अडवलं किंवा थांबवा म्हणलं की बाबा टाकू नका म्हणलं तर ती काय करते ती की ती म्हणते ती ही जो मालक आहे किंवा नगरपंचायत आहे आम्हाला काय बोलत नाही तुमचा काय अधिकार आहे बोलायचा. तर गावात ना आणून जी ही कोंबड्या कापणारी जी होती ती म्हणते ती दमदाटी करते ती आणि टाकून द्यायची ती. आणि काय करायचं ते करा म्हणते ती. काय करायचं सांगा. आणि त्यांचं गेलेल्या त्यांच्याकडे गेल्या वर्षी मार्चला मी त्यांच्याकडून पोच आहे माझ्याकडे. गेल्या वर्षी मार्चला मी त्यांना ते दिलं होतं लेटर की त्यांना लेटर काढा आणि त्यांना सांगा तुमचे तुम्ही काय होतं जे तुमचे शिव लक्ष देत नाही ती काय नाही ती बघत नाही ती खाली घेते ती कागद तेवढंच बघते ती आणि देते ती ठेवून. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की बाहेर सगळं पोल्ट्रीचं जी कोंबड्या जी मेलेल्या आहेत त्या काय त्या ती ज्या हे असते त्यांचं कॉन्ट्रॅक्ट असते ते त्यांचं असं आहे की खड्डा काढून त्यात पुरायचं असते. आणि ही जी कोंबड्या कापते ती त्याचं विघटन त्यांनी त्यांचं केलं पाहिजे. माणसांना किती खिडक्या बंद करून किती आणि देवडी पण येऊन ट्रॅक्टर आणून टाकते का बाळीत. वारंवार नगरपंचायतला सांगून सुद्धा नगरपंचायत यावरती काहीच कारवाई करत नाही. म्हणजे कंटिन्यू डेली आम्ही त्यांना कॉल करतोय. काय होतं 2-3 दिवस विजवतात त्यानंतर कोणतरी कर्मचारी येतो पेटवतो आणि त्यांना जर आपण बोललो की तुमच्या कर्मचारी आल्यानंतर पेटवतोय तर ते म्हणते आमच्याकडे कोणताही प्रूफ नाही आमचे कर्मचारी पेटवत नाहीत. मग कोण येतोय त्यांचे सीसीटीव्ही आहेत इथं पर्यंत बघेल तर सीसीटीव्ही आजपर्यंत चालू नाही. ह्यांनी 50-55 लाखात शेड बांधले. त्या शेडला कोणतेही त्यामध्ये प्रोसेसिंग केली जात नाही. ती पाठीमागे कचरा पडला प्लॅस्टिक पडलं ते सगळ्यांच्या घरापाशी येतोय. हा धूर येतोय ते धूर येतोय आणि सगळ्यांना खिडकी लावून बसायला लागतं. किती वेळ धूरला म्हणजे खिडकी लावून बसणार आहे. उन्हाळा आला आणि उन्हात काय होतंय हे जे चिकनवाले आहेत ते चिकनवाले त्यांना आत टाकून देत नाही नगरपंचायतवाले. मग ते काय करतात बाहेर टाकतात आणि त्यांना बोललं की बाहेर टाकू नका तर ते बोलतात की आम्हाला तो जागावाला मालक आणि नगरपंचायत काय बोलत नाही तुम्ही कोणाला सांगणार आम्हाला. असं आम्ही बोलू शकत नाही ना. त्यांना 2-3 आणि नगरपंचायतीची इथं आपल्याला आपण मागं पाहिलं तर अग्निशमनची गाडी आलेली आहे विजवण्यासाठी. हो ते काय होतंय आता आपण जे एवढे जमा झालोय त्यासाठी त्यांची पळापळ चालू आहे. हे बाहेरून वडदवाल्यांचे बोलवतात ह्यांच्याकडे कसली सेवा नाही. वडवाल्यांकडे ते वडीवरून आणतात कधी मसवडवाले आणतात आणि बाहेरून आणून मग ते विजवतात. ह्यांच्याकडे कुठलीच सेवा नाही तशी. मग तात्काळ आता मग सगळे कर्मचारी आता आले तर विजवायला चालू केले यांनी. आणि आज रविवार आहे आणि आज रविवार आहे. शनिवार संध्याकाळी पिटवून जायचं आणि असं काय जर कालवा झाला किंवा त्यांना ते कळलं की आपण काहीतरी करणार आहे असं जर समजलं की मग ते रविवारी का होईना पण येऊन ती विजवतात. देवडी नगरपंचायत इकडे अग्निशमनची बुलेट आहे तर त्याचा कधी वापर झालेला दिसतो त्याचा काय नाही. त्याचा मला वाटतं नगरपंचायतीसाठी वापर होत असेल कोणत्या तरी वेळेला. त्याचा कोणताही याच्यासाठी उपयोग आजपर्यंत आम्हाला कधी झालेलं गावासाठी बघितलेला नाही आम्ही. आणि यासाठी हा निव्वळ त्यांचा हा मोकळा कारभार आहे सगळा. यासाठी कोणताही खर्च त्यांचा दिसत नाही. इथं हे तुम्ही बाहेर बघू शकता. इथं कोणीही या कुठल्या अधिकाऱ्यानं आणि ही कोणते येत आहे. आता तुम्ही बघू शकता वसुंधरामध्ये त्यांचा पहिला नंबर आला देवडीचा. यासाठी कुठून त्यांना नंबर मिळतोय ही अख्ख्या गावाने नीट बघायचं आणि त्यांना कळेल की देवडी 1 नंबरला का 100 नंबरला. बाजूला ही कचरा कुंडी कचरा डेपो सोडलाय तर सगळीकडे इकडे सगळी पकाड आणि सगळी यायची. ही वसुंधरासाठी शेवट काय कारभार चालला यांचा हे आम्हाला माहित नाही. पण शीत बघितल्यानंतर अख्ख्या गावाला काय देशाला सुद्धा कळेल की शीत कुठल्या पद्धतीनं ही वसुंधरा आवड्यांना मिळतोय. आणि हा सीओ असतील कुठले कोण अधिकारी असतील त्या सीओना वारंवार तक्रार. मग सीओना तर खुर्ची सोडायला वेळच नाही. वर्ष झालं पोचायचे त्या अजून त्यांची कारवाईच होत नाही. आता किती वेळा आम्ही फक्त हेच करत बसायचं का. ह्या आजी आहेत ना ह्या आजींना मागील आठवड्यात श्वासच त्रास होत होता. तिथेच राहते कचरा डेपो पासून 100-200 मीटरचं अंतर आहे. बरं ह्यांना सारखं मग खिडकी लावून बसायचं का झोपत रात्रीचं सुद्धा त्यांना
डोळ्यातलं पाणी. त्रास होतो या दम्याचा खोकल्याचा सारखं खोकून मला 7 ऍडमिट केलं. बरं लाखो खर्च यांना करायचे आम्ही आणि नगरपंचायत झोपते. पोरासनी कुत्रे चावते ते हे होते ते काय करायचं माणसाने काय आणि हे कॉन्ट्रॅक्ट नगरपंचायत दिले. मग ठेकेदार काय करतोय? ठेकेदार काय प्रोसेस करतोय? ठेकेदाराचं यावरती कुठलं ठेकेदार काही सुद्धा कामाचे नाहीत. नगरपंचायत ठेकेदार देते, त्यांना कॉन्ट्रॅक्ट देते. मग काय करते नगरपंचायत? आणि ठेकेदार कोण आहे तो की जो इथे लक्षच देत नाही तो? फार घराच्या कडेने पकाल कोंबड्याची रात्री आणून इथं जर बघितलं ना तर कोंबड्यांचे पकाडे एवढे घाण वास मारतात, एवढे ती वेस्ट टाकते इथं. त्यामुळे आणि कुत्रे नाही म्हणलं तर 100 कुत्रे आहेत. ते काय करतात? ते खाते तिथं आणि लहान मुलाला पाठीमागे चावलेले आहेत कुत्रे. जेवण जात नाही काय नाही, हे खूप मोठा त्रास आहे. वाचलंही आहे इथं. कोट्यवधी खर्च केलेला आहे ह्या प्रकल्पासाठी. तुम्ही बघताय की ह्या जे शेड बांधले ते 55 लाखात शेड आहे. त्या 55 लाखात शेड नसून हे 10 लाख सुद्धा या गेलेले नाहीत. आणि एवढ्या मशिनरी 2-3 आणून ठेवलेत. त्यानंतर प्रोसेसिंग केले. प्रोसेसिंग साठी संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर तयार केले. पण आतमध्ये तुम्ही बघताल पक्ष्यांनी घाण केली, पकाडे पडलेत. म्हणजे एवढी घाण आहे की तिथे कोणीही कुठला कर्मचारी उभा राहू शकत नाही. आणि प्रोसेसिंगचं तर तुम्ही नावच घेऊ नका, ते करू शकत नाही ते. आणि जर ह्या लवकरात लवकर यावरती जर त्यांनी उपाय काढला नाही किंवा त्यावरती त्यांनी काहीही लक्ष घेतलं नाही आणि पाऊल उचललं नाही तर आम्ही सीओच्या खुर्ची समोर सर्व आंदोलन करणारा आणि आत्मदहनाचा आम्ही इशारा देणारा आम्ही पुढचं पाऊल उचलू शकतो. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.